स्वर्गीय शौर्य भयावरती त्याला मानसिक त्रास देऊन खूप टॉर्चर त्या शाळेच्या वतीनं केलं गेलं, त्या शिक्षकाच्या वतीनं केलं गेलंय. त्यावेळेस मी आता प्रदीप भयांशी बोललो, पाटलांशी बोललो, त्यावेळेस माझ्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. खूप मानसिक त्रास दिला गेला, आत्महत्यास प्रवृत्त केलं गेलं शाळेकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून. कारण शाळा सुद्धा तेवढीच जबाबदार आहे, शाळेनं लक्ष ठेवायला पाहिजे होतं. मी आता कुटुंबाकडून रिपोर्ट पण घेतला. आज हे देशासाठी नवीन ब्रेकिंग आहे, खूप ब्रेकिंग बातमी आहे की सरकारनं जी समिती नेमली होती त्या समितीनं अहवाल दिलाय की त्याच्यामध्ये ते शाळा, ते 4-5 शिक्षक हेच जबाबदार आहेत म्हणून ते कुटुंबाकडून आपण अहवाल घेऊन सुद्धा प्रसिद्ध केलाय. आणि तुम्ही सुद्धा, माझी विनंती आहे सगळ्या मीडियाच्या बांधवांना, तुम्ही हा समितीनं, राज्य सरकारनं दिल्लीच्या नेमलेली ही समिती आणि हिने दिलेला हा अहवाल, यानुसार तरी गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आता तरी शौर्य पाटलावरती मरणोत्तर तरी अन्याय होऊ देऊ नये, ही आमची त्यांच्याकडून आज तरी अपेक्षा आहे. सगळ्या आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्या शाळेवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. पुरावे नष्ट करण्याची खूप शक्यता आहे, आरोपी जर अटक केले नाही तर खूप दाट शक्यता आहे. जर असं झालं नाही आणि तुम्ही ह्या 8 दिवसाच्या आत, तसं जर उद्याच अटक करायला पाहिजे, पण 8 दिवसाच्या आत जर आरोपीला अटक केलं नाही तर नाविलाजानं आम्हाला 8 दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन पुढील आंदोलनाची तारीख डिक्लेअर करावी लागणार, त्याला आमचा नाविलाज. आणि एक गोष्ट, ते त्यांचे मिशनरीचे कोण अध्यक्ष असतात किंवा कोण फादर असतात, त्यांनी सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे की आरोपींना अटक करा. त्यांनी उलट साक्षीदार या प्रकरणात व्हायला पाहिजे की शौर्य पाटलाला मानसिक त्रास देऊन, या 4-5 आरोपींनी त्रास देऊन हेच त्यांच्या हत्येला जबाबदारी, ते हत्याच आहे. आमचे आत्महत्या आम्ही त्याला म्हणणारच नाहीये, ती हत्याच आहे. आणि असं झालं नाही तर एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की राज्यात आणि राज्याच्या बाहेर, दिल्लीच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्रापर्यंत आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत. आम्हाला पुन्हा नाक दाबायची वेळ येऊ देऊ नका. आणि गृहमंत्री साहेबांना माझ्याकडून खरंच विनंतीपूर्वक सांगणं आहे की मी आज तुम्हाला साहेब म्हणूनच बोलणार, कारण मला गरीब माझ्या समाजाच्या लेकराला न्याय पाहिजे. याच्यात मला तुम्ही जातीवाद आणू नये अशी माझी अपेक्षा आहे. ते मराठ्यांचं लेकरू आहे म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील, तुम्ही याच्यात बी जर जातीवाद करणार असाल तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग परवडणारी नसणार आहे. हे सांगतो मी आज. न्याय आणि न्यायाच्या भूमिकेतून कुटुंबाच्या वेदनेशी मी एकरूप आहे. म्हणून फक्त अपेक्षा करतोय, आशा करतोय. महाराष्ट्रात जर अशी चिठ्ठी लिहिलेली असली ना तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री ताबडतोब कारवाई करून आरोपीला अटक करते. इथं काय प्रॉब्लेम आहे का? भारताच्या बाहेर आहे का दिल्ली? ही कोणची सिस्टम आहे इथली? आणि अमित शहा साहेबाला गोड लागतं का? मराठ्यांचं एक पोरग मेलंय म्हणून मरू द्या, आम्ही आरोपींना नाही अटक करणार, म्हणजे आनंद वाटतो का? महाराष्ट्र तुमच्या पक्षाच्या उभा राहतो, महाराष्ट्र तुमच्या पक्षातल्यांना निवडून देतो, त्यावेळेस तुम्हाला चालतो. एक मराठ्याचं लेकरू आमचं इथलं गेलंय तर त्याच्यात सुद्धा तुम्ही राजकारण करणार किंवा जातीवाद करणार, ही अपेक्षा अमित शहा साहेब आम्हाला नाहीये. मोदी साहेबांनी सुद्धा याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे की हे काय प्रकरण चाललंय नेमकं. शौर्य पाटलांचं नेमकं प्रकरण काय? गुन्हा दाखल झालाय तरी आरोपी अटक नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही समिती बसवली, समितीचा सुद्धा अहवाल आला. आता झोपलेले का केंद्रीय इथले गृहमंत्री, इथले पंतप्रधान मोदी साहेब, इथले ते मुख्यमंत्री, यांना कळत नाहीये का की अहवाल आहे मराठ्याचा आहे म्हणून मरू द्यायचा? असं काही एक उद्देश तुमचा तसा असेल तर सांगा. आम्ही तुमची मुंबई तुंबू शकतो, आम्ही मुंबई बंद करू शकतो, पुरा महाराष्ट्र इथं येऊ शकतो. तुम्ही असं समजू नका की ते एक घर आहे म्हणून मराठ्यांचं पोरग मेलं म्हणजे ते बलिदान असंच व्हायला देईल, तर आम्ही व्हायला जाऊ देणार नाही. अमित शहा साहेब हे समजून घ्या. अधिवेशन सुरू आहे, तुम्ही अमित शहांना भेटणार आहेत का? एसआयटी स्थापन करण्याचं आश्वासन सर तुम्ही अमित शहांना भेटणार आहेत का? सर अधिवेशन सुरू आहे, तुम्ही अमित शहांना भेटणार आहेत का? तुम्ही इथे मुद्दा मांडतायत पण तुम्ही स्वतः अमित शहांना भेटणार आहेत का? खासदार साहेब वगैरे सगळे आहेत. रिपोर्ट असताना भेटायची गरज लागते का अमित शहांना? ठीक आहे, एखाद्या विषयात
खूप किचकटपणाचा विषय आहे. भेटून समजून सांगणं ते काय चौथी नापास बी नाहीत, म्हणून त्यांना लय समजून सांगायला लागत. सुसाईड नोटीस सरळ सरळ त्याच्यावरती आरोपी अटक करायचे, त्याच्यानंतर अहवाल आहे. आता पुन्हा यासाठी कशासाठी नेमली? कधी आता म्हणलेत कधी? आता निलेश लंकेंनी भेट घेतली तर निलेश लंकेंना आश्वासन दिलं आहे की एसआयटी स्थापन करण्यात अमित शहानी. अरे पण यासाठीची गरज काय याच्यात? नाव लिहिलेत शिक्षक. अहो इथं रिपोर्ट आलाय अमित शहा साहेब. तुम्हाला जिरवायचा का शिवराय पाटलाचा खून? तुमची अमित शहा साहेब ही इच्छा आहे का की नुसत्या समित्यावर समित्या द्यायच्या आणि मराठ्यांच्या एक इथं संख्या कमी आहे म्हणून ही खून जिरवायचा अशी अपेक्षा आहे का तुमची? तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. महाराष्ट्रात, हरियाणात, राजस्थानमध्ये, कर्नाटकमध्ये, तामिळनाडूत, मध्य प्रदेशमध्ये मराठा तुम्हाला लागतो. आणि ज्यावेळेस आमच्यावर अन्याय होतो, आमचं लेकरू आमच्यातून जातंय, त्यावेळेस थोडेही तुम्हाला वेदना नाहीत. असा देशाचा गृहमंत्री आहे का? आता हे रिपोर्टच म्हणतात ना याला. याच्यापेक्षा कशासाठी पाहिजे? आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही त्या आरोपीला अमित शहा साहेब अटक करा 8 दिवसाच्या आत. नसता आमचे डोके गरम करू नका. 8 दिवसात अटक झाली नाही तर काय पर्याय तुमच्याकडे? 8 दिवसात अटक झाली नाही तर पर्याय काय तुमच्याकडे? सुसाईड नोटचा पुरावा आहे, पोलीस चौकशी करते. आता पुन्हा आणखीन जर एसआयटी म्हणलं तर चौकशावर चौकशा सुरू आहे. एसआयटीचं पुन्हा आणखीन कारण काय वाटतं तुम्हाला? तेच सांगितलं की मी आता जर सुसाईड नोटवरती नाव लिहिलेले तरी आरोप अटक नाहीत. तुमचा तिच्यावर भरोसा नव्हता म्हणून तुम्ही चौकशी समिती बसवली. तिने जर आता अहवाल दिला, आता अटक करायचं सोडून पुन्हा एसआयटी आण, पुन्हा ते हेच करणार. मी सांगतो तुम्ही आमचं डोकं गरम करू नका बरं का अमित शहा साहेब. बापाचाही मुलापाशी अपमान केला जातो. तो मुलगा आत्महत्या करतो. यांनी आतापर्यंत अमित शहा साहेबांनी एन्काउंटर करायला पाहिजे. चारित्र्य पण तुम्ही किती प्रेम करता ना. प्रत्येक भाषणात भारत माता की जे राष्ट्रगीत, वंदे मातरम झालंच पाहिजे. आणि मग जो मुलगा म्हणतो की राष्ट्रगीत झालं पाहिजे, किती स्वाभिमानी असू शकते शिवराय पाटील. याच्या स्वाभिमानाचं उलट देशभर उदाहरण द्यायला पाहिजे तो अमित शहाने. असा मुलगा याचा बळी गेलाय फक्त राष्ट्रगीत घ्या म्हणलेत म्हणून. इतका हुशार मुलगा आत्महत्या करू शकतो अमित शहा साहेब. मी कुटुंबाच्या वेदनेशी बरोबर आहे, दुःखाबरोबर आहे. तुम्ही 8 दिवसाच्या आरोपीला अटक करा, नंतर पुढे बैठक घेऊन आंदोलन सुरू होणार आहे. आणि शाळावाल्यालाही सांगतो की तुम्ही त्या शिक्षकांना पाठीशी घालू नका. संशयदार व्हा, त्यांना जेलला जाऊ द्या आणि फाशी होईपर्यंत त्यांना जबाब द्या. नसता राज्यात सुद्धा तुमच्या शाळा असणार आहेत हे ध्यानात ठेवा. साहेब, एक प्रश्न असा आहे, मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे देशभरातल्या जगभरातल्या असं वाटतं. या पद्धतीने शिवराय पाटलाच्या माध्यमातून आणि त्याच्या कुटुंबाच्या माध्यमातून देशातल्या मराठ्यांना सांगतो. म्हणजे हरियाणाचं, उत्तर प्रदेशाचं, राजस्थानाचं, मध्य प्रदेश, सगळेच राज्य, गोव्यापासूनचे कर्नाटक, तामिळनाडूपासूनचे आंध्रापर्यंत जे मराठी आहेत ना, माय बापा हो, वेळ आल्याच्या नंतर ज्याच्यावर वेळ येते त्याला कळतं. त्याचा लेखू जातो ना त्याला कळतं वेदना किती भयंकर आहे. संकट आलं ही सोबत नाही, त्यासाठी महाराष्ट्र दिल्ली बरोबर, दिल्ली महाराष्ट्राबरोबर, राजस्थान पासून हरियाणापर्यंत सगळे